मनोज जरांगे पाटील हे आता नेते बनलेले आहेत, राजकीय नेते। असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल ते नेते कधी बनले? त्यांनी राजकीय पक्ष काढला नाही, निवडणूक लढवली नाही किंवा राजकीय कोणतंच त्यांचं असं कार्य दिसत नाही, मग ते नेते कसे बनले? तर होय, ते नेते बनलेले आहेत। नेते म्हणजे उभा राहणे, निवडणूक लढवणे किंवा हे करणे हेच नेता असतो असं नाही। कारण उभ्या आयुष्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कधीही निवडणूक लढवली नाही, तरी सुद्धा ते महाराष्ट्राचे दिग्गज नेते बनले। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा जो मराठवाड्यातला विरोधाचा पॅटर्न होता, विरोधाचा पॅटर्न बदलून एका लोकसभा मतदारसंघात जरांगे समर्थकांनी किंवा जरांगे फॅक्टरनं त्या उमेदवाराला मदत केली आणि तो उमेदवार विजय झालेला आहे। जरांगे पाटील आणि त्या उमेदवाराचं नातं आहे, त्या नात्यामुळं जरांगे फॅक्टर त्या ठिकाणी वेगळ्या ट्रॅकवर गेला आणि त्या व्यक्तीला निवडून आणलेला आहे। नेमका तो मतदारसंघ कोणता आहे? जरांगे फॅक्टरचं त्या निवडून आलेल्या खासदाराचं नातं काय आहे? विरोधाचा पॅटर्न जरांगे यांनी नेमका कसा बदलला? विरोधी गटाच्या माणसाला निवडून कसं आणलं? हे सर्व आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। लोकसभा निवडणूक लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अनेक ठिकाणी सप्ताह किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटीगाठी बैठका केल्या आणि त्या ठिकाणी ते एकच सांगत होते, यांना असं पाडा की यांच्या 5 पिढ्या उभा राहिल्या नाही पाहिजे। मग तो इशारा कोणाकडे असायचा हे सांगण्यापर्यंत किंवा हे समजून घेण्यापर्यंत जनता आढावी नव्हती। मराठा समाजानं ते समजून घेतलं आणि त्या ठिकाणी त्या उमेदवाराला पाडलेलं आहे आणि त्या उमेदवाराला निवडून आणलेलं आहे। एकंदरीत मराठवाड्यातल्या 8ही लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर एक मतदारसंघ असा आहे की त्या मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टरचा विरोधाचा पॅटर्न बदललेला आहे। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार, शिंदे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या बाबतीमध्ये मी बोलतोय। संदीपान भुमरे यांच्या बाजूनं जरांगे फॅक्टरनं संभाजीनगरमध्ये काम केलं आणि ओबीसी नेते असलेले ठाकरे सेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना त्या ठिकाणी जरांगे फॅक्टरनं पाडण्याचं काम केलेलं आहे। बाकीच्या सर्व मतदारसंघामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये जरांगे फॅक्टर होता। सर्व बीड, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली सर्व ठिकाणी फक्त संभाजीनगर एकमेव मतदारसंघ असा होता की त्या ठिकाणी जरांगे फॅक्टरचा विरोधाचा पॅटर्न बदलला। तो का बदलला? त्याच्या पाठीमागे नातं आहे। संदीपान भुमरे म्हणे, आम्ही त्याची पुष्टी करत नाहीत पण सोशल मीडियावर तशा चर्चा आहेत। संदीपान भुमरे हे जरांगेंचे मामा लागतात, जवळून लागतात का दूरून लागतात हे आम्हाला माहित नाही, पण तशा सोशल मीडियावर चर्चा आहे की मामा लागतात। मग मामा लागत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यावेळेस सोशल मीडियात अशा पोस्ट फिरत होत्या की आपला माणूस पहा, संभाजीनगर मधला आपला माणूस पहा, आपला माणूस ओळखा। मग आपला माणूस कोण? नातं ओळखा, असे पोस्ट फिरत होते। सगळे सोयरे ओळखा, अशा पोस्ट त्यावेळेस फिरल्या। मग एकंदरीतच जरांगे पाटील यांनी बाकीच्या मतदारसंघात वेगळा डाव खेळला आणि संभाजीनगरमध्ये वेगळा डाव खेळला। म्हणजे डावपेच त्यांनी करेक्ट खेळले, म्हणजे ते झालेले नेते, म्हणजे नेते जे डावपेच करतात किंवा टाकतात ते डावपेच जरांगे पाटलांनी लोकसभेमध्ये करेक्ट उतरवले। करेक्ट कार्यक्रम त्यांनी बरेच केले, असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही। आज जरांगे पाटील मराठवाड्यामध्ये लोकसभा निकालामध्ये हिरो ठरलेले आहेत। ओबीसी टार्गेट हे एकच अजेंडा सध्या तरी जरांगे पाटलांच्या समोर दिसतोय। आता ओबीसी नेमकं याला कसं फेस करेल हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच, कारण येणारा काळ फार दूर नाही।
विधानसभा काही दिवसावरच आलेली आहे, काही महिन्यावर सॉरी. त्यामुळे विधानसभेला आणि जिल्हा परिषदेला पुन्हा माधव म्हणजेच ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होणार आहे हे जवळजवळ निश्चित. त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे पाटलाचा आपला मूळ मुद्दा जो आहे तो संभाजीनगरचा, संभाजीनगरमध्ये जी खिळी खिळली वेगळी, ती खिळी संपूर्ण महाराष्ट्राला आता कळलेली आहे. आपल्याला या व्हिडिओच्या बाबतीमध्ये, या विषयाच्या बाबतीमध्ये काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. फक्त चुकीच्या कमेंट करू नका. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू महाराष्ट्र टुडे या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार.